नमस्कार मित्रांनो, अनुभव स्टडीमध्ये सर्वांचं स्वागत. डेली जो आपण हायलाइट्स घेत आहोत चालू घडामोडीचे आणि रोज सकाळी 6 वाजता तुम्हाला हा व्हिडिओ यूट्यूबवरती पाहायला भेटतोय. ह्याचं प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण आपण करत नाही. प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपला जो काही कोर्स आहे ॲपवरती, तो ॲपवर तुम्हाला घ्यायचा आहे. ओके, तर 4 जानेवारीचे जेवढे पण महत्त्वाचे चालू घडामोडीचे हायलाइट्स असतील ते आपण बघूयात. आणि तुम्ही जर नवीन असतील आपल्या ह्या चॅनलवरती तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला क्लिक नक्की करा. शक्य जर तुमच्या मित्रापर्यंत लेक्चर शेअर करायला विसरायचं नाही. काल तुम्हाला एक क्वेश्चन विचारलं होतं मागच्या प्रश्नामध्ये कालच्या, महाराष्ट्र विधान परिषदेचे नवीन सभापती म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे किंवा कोण बनलेत महाराष्ट्राचे नवीन विधान परिषदेचे सभापती. तर याचं करेक्ट आन्सर आहे प्राध्यापक राम शिंदे, पर्याय क्रमांक 1. आणि बऱ्याच जणांना आन्सर याचं करेक्ट दिलं आहे, त्या सर्वांचं अभिनंदन. आजच्या लेक्चरचा जो पहिला प्रश्न आहे तत्पूर्वी महत्त्वाची माहिती, जर हा जो व्हिडिओ आहे त्याचं प्रत्येक प्रश्नाचं डिटेलमध्ये विश्लेषण पाहिजे असेल तर 49 रुपयाचं आपलं ॲपवरती कोर्स आहे. हा अनुभवचं ॲप आहे आपलं, त्याची लिंक कमेंट बॉक्समध्ये दिली आहे, तुम्ही चेक करा आणि तुम्ही ॲप्लिकेशन डाउनलोड करून ठेवायचं आहे. प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला PDF देखील त्या ठिकाणी अवेलेबल असतील. आजच्या लेक्चरचा जो पहिला प्रश्न आहे जो तुमच्या समोर आहे, 2025 मध्ये महिलांच्या कबड्डी वर्ल्ड कपचे आयोजन कोणत्या राज्यामध्ये करण्यात येणार आहे? भारतामध्ये करण्यात येणार आहे 2025 मध्ये. तर तो राज्य आहे बिहार. नुकत्याच कोणत्या देशातील विमान दुर्घटनेमध्ये 176 लोकांचा मृत्यू झालेला आहे? तर तो देश आहे दक्षिण कोरिया, ज्याची राजधानी आहे सिओल. एरो इंडिया 2025 जो आयोजन होणार आहे कोणत्या ठिकाणी, कोणत्या शहरामध्ये त्याचं आयोजन करण्यात येणार आहे? 2025 लक्षात ठेवा आहे. आणि हे होणार आहे कर्नाटक राजधानी बेंगळुरू या ठिकाणी. नुकतेच कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुषांचं जो हँडबॉल स्पर्धा आहे 2024चं त्याचं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? तर त्याचा आन्सर आहे केरळ. नुकतेच कोणत्या देशामध्ये वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट, ज्याला आपण वेव्ज म्हणतो आपण ॲक्च्युली, वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेनमेंट समिट 2025 आहे ॲक्च्युली, ठीक आहे, हे 2025चं आहे लक्षात ठेवा. आणि हे याचं आयोजन करण्यात आलं आहे तो भारतामध्ये भारत मंडपम या ठिकाणी दिल्लीमध्ये साधारणतः. प्रो कबड्डी लीग 2024चं विजेतेपद कोणी पटकावलेलं आहे? आणि पहिल्यांदा जिंकलं होतं हे प्रो कबड्डी लीग यंदाचं 2024चं हरियाणा स्टीलर्सने. कोणाला हरवलं ह्याने? ह्याने हरवलेला आहे पटना पायरेट्सला, जो जवळपास 3 वेळा विजेता बनला होता पटना पायरेट्स. नुकतेच निधन झालेले ओसामू सुझुकी यांचा संबंध कोणत्या देशाशी आहे? आपल्याला माहिती असलेली कंपनी आहे सुझुकी कंपनी, 2 व्हीलर आणि 4 व्हीलर आहेत सुझुकीचे. त्याचे मेन मालक होते, त्यांचं निधन झालं आहे गेल्या 2-3 दिवसामध्ये, तर ते जपानचे होते. एकूण किती खेळाडूंना अर्जुन पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात येणार आहे 2024 मध्ये? आणि एकूण अर्जुन पुरस्कार विजेते येतं 32. आणि जो खेलरत्न पुरस्कार आहे, ज्याला मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार म्हणतो आपण, यासाठी 4 व्यक्तींचं घोषणा झालेली आहे. एकूण किती? 4 खेळाडू. नुकत्याच कोणत्या राज्याने वरिष्ठ राष्ट्रीय पुरुष हँडबॉल स्पर्धा 2024चं विजेते पटकावलं आहे? तर तो राज्य आहे केरळ. हा क्वेश्चन रिपीट झाला, लक्षात ठेवा. ओके, तर अशाच प्रकारचं प्रत्येक प्रश्न जे होते त्याचं विश्लेषण आपण ॲपवरती करत असतो. आणि आजच्यासाठी तुमचा खास क्वेश्चन आहे, याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. प्रश्न असा आहे, नुकत्याच कोणत्या राज्यात समुद्रावरील भारतातील पहिल्या काचेच्या पुलाचे उद्घाटन करण्यात आलेलं आहे? तुमच्यासमोर ऑप्शन 4 आहेत, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू आणि केरळ. आणि अशा प्रकारचे हे प्रश्न असतो आपला, हे ॲपचं आहे, स्क्रीनशॉट लक्षात ठेवा. आणि प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तर असतोच, पण त्याचं जे काही पाठीमागे जाऊन इतिहासामधील जे काही जीकेची माहिती आहे ते पण आपण काय करतो असतो, बघत असतो. आणि खूप छान पद्धतीने त्याचं PDF पण आपण क्रिएट करत असतो. तुम्हाला वाचायला खूप सोपं पडत असतं दुसऱ्या दिवशी. ओके, PDF आणि कोर्स प्रत्येक प्रश्नाचं विश्लेषण पाहण्यासाठी तुम्ही हा कोर्स नक्कीच खरेदी करू शकता. 49 रुपयाचं डेली करंट अफेअर्स, जीके पण सुधारता आणि करंट अफेअर्स तुम्हाला भेटतच राहतात. ओके, चला इथं थांबत आपण आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा यूट्यूबच्या चॅनलला. आणि जर तुम्ही जो अनुभव स्टडीचं जो इंस्टाग्राम चॅनल आहे त्याला पण फॉलो करू शकता, किंवा जो काही टेलिग्राम चॅनल आहे त्याच्यावर तुम्ही PDF वर देत असतो, ते पण तुम्ही बघायचं असेल तर तुम्ही हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही काय करायचं आहे, जॉईन व्हायचं आहे. ओके, तर थांबत आपण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये उद्याच्या 5 जानेवारीच्या सकाळी 6 वाजता लेक्चरमध्ये. तोपर्यंत पाहत राहा अनुभव स्टडी. थँक्यू. जय हिंद.